नमस्कार, तुम्ही पाहतात मुंबई वॉच। वंचित बहुजन माथाडी कामगार आघाडी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सुरेश मोहिते व वंचित बहुजन आघाडी मीरा भाईंदर शहर अध्यक्ष सलीम खान, महासचिव विश्वनाथ तायडे यांनी मीरा भाईंदर महापालिका कंत्राटी कर्मचारी व अनेक कार्यकर्त्यांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ व अनेक प्रश्नाबाबत मीरा भाईंदर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान काय चर्चा झाली जाणून घेऊया। कंत्राटी कामगारांच्या प्रश्नासाठी आज आदित्य आयुक्तांना भेटला। आदित्य आयुक्तांचं काय म्हणणं आहे? आज आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सन्माननीय डेप्युटी ॲडिशनल ऑफिसरना त्यांना भेटलो। कारण इथे जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा कॉन्ट्रॅक्टर ॲज पर लॉ प्रमाणे कुठलाही पगार आमच्या कर्मचाऱ्यांना देत नाही। स्वतःची जी काही दमदाटी प्रकार करण्याचा जो इथला कॉन्ट्रॅक्टर करतो हा आणि शासनाच्या निदर्शनाला आणून दिला की इथं त्यांना वेज रिव्हिजन प्रमाणे जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसला शासनाने ज्या नियमाचं तो उल्लंघन करतो त्याच्यानंतर इथं तो मोठ्या प्रमाणात नगरपालिकेचा पैसा तो उधळतो। कारण तो त्याच्या कॅटलॉगमध्ये कमीत कमी ॲज पर एक्झाम्पल 10 कर्मचारी दाखवतो, परंतु शासनाकडून तो 20 लोकांचा तो पगार घेतो। ह्या प्रकारे शासनाचा तो इथं असलेला मोठा फ्रॉड हा कॉन्ट्रॅक्टर करतो। आणि सदर आयुक्तांना इथं सांगितलं की त्याच्यावरती नियंत्रण असलं पाहिजे। दुसरं गोष्ट की आमच्या जेवढ्या युनिटचे सभासद आहेत त्यांना योग्य प्रकारे त्यांचा PF, त्यांचं मेडिकल, त्यांच्या फॅमिली मेडिकल यांची सुविधा त्यांनी केलीच पाहिजे। दुसरी गोष्ट की आमच्या कर्मचाऱ्यांना पावसाळ्यामध्ये पायाला आमचे सगळे सफाई कर्मचारी आहेत त्यांना गंभीर त्यांना युनिफॉर्म हा दिला पाहिजे। त्यांच्या सगळ्या सुविधा इथं त्यांनी नगरपालिकेने दिल्या पाहिजेत। कॉन्ट्रॅक्टर देईल याच्यावरती आम्ही भरोसा ठेवलेला नाही आहे। आम्ही आयुक्ताला तसं प्रश्न केले की आमचा कर्मचारी हा तुमच्या आधिपत्यात देखील खाली आहे, कारण तुम्ही जो पेमेंट दिला जातो हा कॉन्ट्रॅक्टर दिला जातो। कॉन्ट्रॅक्टर नंतर मग तो आमच्या कर्मचाऱ्यांच्या बँक अकाउंटला जमा करतो। कॉन्ट्रॅक्टर हा एकदम फसवेगिरी करत आहे। एक प्रकारे तो PFचे पैसे आमच्याच कॉन्ट्रॅक्टरच्या पगारातून कापतो आणि त्याच्या कॉन्ट्रीब्युशन इथं एकदा मिल प्रमाणे दाखवलं येत आहे। हे देखील आम्ही साहेबांच्या निदर्शनास आणलं। साहेब म्हणाले की आम्ही त्याचं ऑडिट करू, तुमच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना नुकसान होणार नाही। त्याच्यानंतर आमचा कर्मचारी जर सुट्टीवर गेला किंबहुना त्यांनी काही अजून राहणं सांगितलं तर हा इथला जो मुजोर कॉन्ट्रॅक्टर आहे हा आमच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करतो। यामधून परत जो कॉन्ट्रॅक्टर यांनी लक्षात ठेवावं, असं करू नये। उद्या तुझ्यावरती ही पाहिजे उद्योग नको की या दादागिरीच्या गोष्टी चालणार नाही। तू आणि कॉन्ट्रॅक्टर आणि आम्ही एक संविधानिक पद्धतीने चालू तर एक महानगरपालिका भाईंदर महानगरपालिकेमध्ये आमचे कर्मचारी खुशीखुशीने काम करतील आणि इथं असलेल्या नगरपालिकेची अतिशय चांगल्या प्रकारे माझे कर्मचारी आमचे बाळासाहेबांचे कर्मचारी आहेत, बाळासाहेब आंबेडकरांचे जेवढे कर्मचारी आहेत युनियनचे तेवढे ह्या नगरपालिकेचं एक उज्ज्वल नाव करतील अशी मी अपेक्षा आयुक्तांकडे ठेवलेली आहे। आणि विशेष करून आमच्या कर्मचाऱ्यांकडे म्हणजे बाळासाहेबांच्या युनियनमध्ये जेवढे सभासद आहेत त्यावरती विशेष लक्ष द्यायला सांगितलेलं आहे की माझ्या कर्मचाऱ्यांच्या म्हणजे बाळासाहेबांच्या कर्मचाऱ्यांचा कुठलाही अन्याय झाला नाही पाहिजे। आणि अन्यायाला प्रत्येक वेळी आपण स्वतः आयुक्त साहेब तुम्ही उभे राहा। या इथं आमचे तायडे साहेब आहेत, आमचे नगराध्यक्ष आहेत, शहराध्यक्ष आहेत। या सगळ्या गोष्टींमध्ये धावून आलेले आहेत। आज वंचित हा प्रकार फक्त एकच वंचित आघाडी नाही तर वंचित माथाडीच्या मदतीला सर्व पक्ष म्हणजे बाळासाहेबांचे सर्व पक्ष धावून आलेले आहेत। हे त्या मुजोर कॉन्ट्रॅक्टरने लक्षात ठेवावं आणि आमच्या कर्मचाऱ्याला चांगल्या प्रकारची वागणूक द्यावी।